Hey guys, this is me Tejaswini and welcome back to Tejamai Vlogs. I'm not going to say Property Guru again. सकाळी 7 वाजता आम्ही पोहोचलो कल्याण स्टेशनला आणि बोर्ड केली उद्यान एक्सप्रेस. लोणावळ्याच्या घाटातून हा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आम्ही थेट पोहोचलो कर्नाटकामध्ये. आम्ही निघालो आहोत राही ट्रॅव्हल्ससोबत बँगलोरला आणि पुढची आयटिनरी काय आहे ते तुम्हाला या अपकमिंग व्लॉग्समध्ये कळणारच आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग्स. या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आमची मुंबई टू बँगलोर जर्नी आणि बँगलोरला पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर आमचा डे 1 ॲट द ब्युटिफुल स्कॉटलंड ऑफ इंडिया. नेक्स्ट मॉर्निंग आम्ही पोहोचलो बँगलोरला आणि बँगलोरवरून आम्ही कुठे जातो हे बघण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा. तर आज आम्ही आहोत नम्मा बेंगलुरू. तर आम्ही चाललोय कुठल्या तरी एका हॅपनिंग डेस्टिनेशनला आफ्टर सच अ लॉंग टाईम. आणि आता आम्ही बँगलोर स्टेशनला उतरलो. काल आम्ही निघालो तर मी ते सगळे व्हिडिओज अटॅच करेनच. तर खूप मजा येणार आहे, बघत राहा. तर आम्ही आलो आहोत राही ट्रॅव्हल्स सोबत. तुम्ही माझा गणपतीपुळेचा व्लॉग तर पाहिलाच. तर माझा ब्रेकफास्ट तर मला खायचं होतं इडली वडा दोन्ही इकडचं, तर सांगितलंय. तर आम्ही आलो आहोत राही ट्रॅव्हल्स सोबत. माझे गणपतीपुळेचे व्लॉग जर तुम्ही पाहिले असतील तर मी त्यांच्यासोबत गेले होते आणि मला त्यांची सर्व्हिस इतकी आवडली की मी विचार केला की त्यांच्यासोबत पुन्हा एक ट्रिप अजून करूया. तर आम्ही जात आहोत कुर्गला. 2 डेज आम्ही कुर्गला असणार आहोत आणि 2 डेज आम्ही असणार आहोत केरलामध्ये. आता केरलामध्ये कोणती लोकेशन ते जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आय एम सो एक्साइटेड आणि फर्स्ट टाइम मोशन सिकनेस असून सुद्धा शी इज हिअर अँड लुक ॲट हर फेस नाव. तर बघत राहा. आता आम्ही इथे मस्तपैकी ब्रेकफास्ट करणार आहोत, साऊथ इंडियाचं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आणि मग नंतर आम्ही पोहोचू बाय 1 PM आणि मग आमच्या आजच्या साईट सीइंगची सुरुवात होणार आहे. सी यू सून. तर आता तुम्ही विचार करत असाल की एवढे सगळे लोक कोण आहेत. तर हे सगळे स्ट्रेंजर्स आहेत आणि राही ट्रॅव्हल्समुळे मला मिळालेले हे सगळे नवीन मित्रमैत्रिणी आहेत. राही ट्रॅव्हल्ससोबत सोलो ट्रॅव्हल करा आणि स्ट्रेंजर्सना बनवा आपले फ्रेंड्स. तो कुछ ऐसा सीन होता है जब आप लोग किसी ब्लॉगर या एडिटर के साथ ट्रिप पे जाते हो. नम्मा बेंगलुरूमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट एन्जॉय करून मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट म्हणजे मेन डेस्टिनेशनला म्हणजेच कुर्गला आणि बाय 12 PM आम्ही तिथे पोहोचलो. आता पुढे काय होतंय बघत राहा. हॅलो, सो दिस इज आवर व्हेरी फर्स्ट डे ॲट कुर्ग. आम्ही इतक्या ब्युटिफुल प्रॉपर्टीला स्टे करतोय ना, इट्स अमेझिंग. जायचं कुठून आहे? अच्छा हां. तर आम्ही इकडे चेक इन केलं बाय 12:30 आणि आत्ता किती वाजलेत? 2 वाजले आणि आम्ही चाललोय साईट सीइंगला डुबारे एलिफंट कॅम्पला, जिकडे जाण्यासाठी रिव्हर क्रॉस करून जावं लागतं. आणि लुक ॲट दिस, ही प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टीमध्ये चेक इन केलं आहे आम्ही. राही ट्रॅव्हल्सची सर्विस तर तुम्हाला माहितीच आहे आणि ही प्रॉपर्टी इतकी सुंदर.
इथून व्ह्यू काहीसा असा आहे, लेक व्ह्यू. या प्रॉपर्टीचं नाव सुद्धा रिव्हरशीच रिलेटेड आहे. आणि इकडे हा व्ह्यू. तुम्ही राहीच्या कुर्ग आणि वायनाड पॅकेजमध्ये आलात की तुम्हाला हा व्ह्यू मिळेलच बघायला या प्रॉपर्टीमधून, या सुंदर प्रॉपर्टीमधून. सी, ही रिव्हर आहे, हीच रिव्हर क्रॉस करून जायचं आहे आपल्याला. काय व्ह्यू आहे यार, अमेझिंग. तर ही आहे माझी न्यू फ्रेंड, मी नम्रता. हॅलो हॅलो हॅलो. तर आम्ही आता इकडे मस्त 3 दिवस सोबत कुठे गेली 3 दिवस सोबत राहणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. खूपच मजा होणार आहे. जरी नवीन फ्रेंड असली तरी असं वाटतं की आम्ही आधी हो खरंच. चलो मिळते. We have reached to our first sightseeing place, which is a dam. आणि इथे त्या डॅम बद्दल काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे. आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे. बाकी सगळे लोक गाडीतून येत आहेत. मी फ्रंट सीटला बसले होते, त्याचा फायदा लगेच मला येता आलं पुढे. तर हे असं चालत जायचं आय गेस तिथपर्यंत. आता हे काय लिहिलंय ते मी नाही सांगू शकत. हा, तर काही असा व्ह्यू आहे इथून. ब्युटी, ब्युटिफुल व्ह्यू मध्ये आम्ही आता एंटर करतोय. इथून असा रस्ता आहे जायला आणि हा असा राऊंड मध्ये व्ह्यू आहे. How long can you hold onto your breath for? It's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. हा ऍक्च्युअल व्ह्यू आहे या डॅमचा. तर आता आम्ही आलोय दुबारे एलिफंट कॅम्पच्या तिकीट एंट्री क्यू मध्ये. तर इकडे सीन असा झालाय की पाणी खूप आहे, रिव्हरला फ्लो खूप आहे, त्यामुळे इकडे आता बोटने नेतात आहे. आणि लास्ट टाइम जेव्हा मी आले होते तेव्हा ना आम्ही रिव्हरमधूनच गेलेलो. I remember when college seemed so important, but it's worth it. Been wondering what truly matters to me. I know for sure it's not a fancy degree. I'd like to do what I love, but what if I'm not good enough? Split personality. आम्ही आलोय दुबारे एलिफंट कॅम्पला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूपच सारे हत्ती आहेत. आणि इकडे ना आता संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे हत्तींच्या अंघोळ्या बघायला नाही मिळाल्या आहेत आम्हाला ऑफिशियली. कारण की इकडे आता त्यांचं चारा पाणी चालू आहे. बघा इकडे हे असं चारा बनवतात आहेत आणि त्यांना तिकडे खायला देतात आहेत असं. मग ते खातात आहेत. हा हत्ती खाईल, आता तो खाईल. स्ट्रगल करतोय बिचारा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आम्ही काल ट्रॅव्हल केलं त्यामुळे थोडे टायर्ड आहोत, म्हणून आज आम्ही थोडे कमी प्लेसेस कवर केले.
बट उद्या सकाळी आम्ही लवकर निघणार आहोत बाकीचे प्लेसेस कवर करायला. तर भेटूया उद्या. आता आम्ही चाललोय रूमवर आणि रेस्ट करणार आहोत. बघत राहा. ये कर्ड प्लेन कर्ड, ये जागरी पायसम और एक पल्ली सर, ये गुड़ करी मिक्स वेज करी साउथ इंडियन स्टाइल आणि रसम, ये ड्रम स्टिक सांबर और चावल की रोटी and plain rice अपलम. आमचा आजचा दिवस फायनली ऑथेंटिक केरला मील्स खाल्ल्यानंतर संपलाय आणि आम्ही आता रूम मध्ये जाऊन मस्त झोपणार आहोत. 9 वाजलेत आता आणि उद्या सकाळी आम्हाला 6 वाजता निघायचं. काय बोलतेस? उद्या सकाळी आम्हाला आमचा दिवस लवकर स्टार्ट करायचं आहे. तर मग आम्ही आता झोपणार आहोत. अगं तूच बोल. तर आम्ही आता झोपणार आहोत रूम मध्ये जाऊन मस्तपैकी ताणून देणार. तर आजचा कारण दिवस आम्ही सकाळी 6 वाजता उठलो होतो ट्रेनमधून. बँगलोरला पोहोचल्यावर आम्हाला सगळ्यांनी उठवलं, चला 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 6 वाजले झालं. आणि मग आम्ही 6 वाजता पटकन 1 वाजेपर्यंत आलो. रूमवरती चेक इन केलं. फक्त अर्ध्या तासामध्ये आवरलं. लिटरली अर्ध्या तासामध्ये आवरलं. प्रियंकाला बोलव ना तिला. तर मी उद्या तुम्हाला भेटवणार आहे राही ट्रॅव्हल्सच्या फाउंडरला. ती आता सध्या अवेलेबल नाहीये, नाहीतर माझा प्लॅन होता की तुम्हाला तिच्याशी आत्ताच भेटवेन. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग गाईज. थँक्यू सो मच फॉर. आली का? सो मॅडमला फायनली वेळ मिळाला आहे. ही आहे राही ट्रॅव्हल्सची फाउंडर प्रियांका. से हाय. तर आम्ही यांच्यासोबत ही सेकंड ट्रिप करत आहोत आणि पहिल्या ट्रिपचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि खूप मजा आलेली. म्हणून मी यांच्यासोबत ह्या परत कूर्ग आणि वायनाडवाल्या ट्रिपमध्ये आली आहे. का तर कारण की एकसाथच 2 स्टेट्स कवर होणार आहेत आणि यांची जी आयटिनरी आहे ती द बेस्ट आहे. आणि आम्ही आता मस्तपैकी ऑथेंटिक केरला मील्ससुद्धा एन्जॉय केलं आहे. कर्नाटका मील्स. ओप्स येस. तर आम्ही आता कूर्गमध्ये आहोत, म्हणजेच कर्नाटका स्टेटमध्ये आहोत. तर इकडचं आम्ही मस्तपैकी फील केलं आहे सगळं आणि वेदर तर खूपच छान आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इफ येस देन हिट द लाईक बटन. आणि तुम्हाला सुद्धा राही ट्रॅव्हल्ससोबत जर तुमची नेक्स्ट ट्रिप प्लॅन करायची असेल, दे हॅव मेनी ऑप्शन्स. तर तुम्ही त्यांचं इन्स्टा पेज चेक करू शकता आणि मी बायोमध्ये डेस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा लिंक आणि फाउंडरचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन करेन. कॅन जॉईन अस विथ राही ट्रॅव्हल्स. आपला गर्ल्स टूर्स पण खूप स्पेशली ऑर्गनाईज करत आहोत. प्लस फॅमिलीज, तुम्ही सोलो जॉईन करू शकता, कपल जॉईन करू शकता, ग्रुप ऑफ फ्रेंड जॉईन करू शकता. बिकॉज तिथे तुम्हाला सेफ्टी, सिक्युरिटी आणि सगळं बेस्ट मिळेल. तुम्ही स्वतः या एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेट होईल. उद्याच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. उद्या आम्ही धम्माल करणार आहोत. उद्या आमचा जास्त प्लेसेस कव्हर करणार आहोत. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय बाय.